खूप खोदून विचारल्यावर आकाशने सगळी कर्मकहाणी सांगितली. आमीने त्याला धीर दिला. तो म्हणाला, घाबरून जाऊ नकोस, काही झालेलं नाही. तू वहिनीला मानसोपचार तज्ज्ञाकडे का घेऊन जात नाहीस? हे ऐकून आकाश अमेवर खूप चिडला. रागावून म्हणाला, तुला काय म्हणायचंय? माझी बायको वेडी आहे? डोकं फिरलंय का तुझं? अमे शांतपणे म्हणाला, आकाश, तिथे उपचार घेणारी माणसं वेडी असतात असं कोण म्हणतं? मनावर कधीकधी आघात होतो आणि संयम तुटतो, भान हरपतं. काय नसेल तर ठीक आहे, दाखवून घ्यायला काय हरकत आहे? आकाशला त्याचं म्हणणं पटलं. अमेने त्याच्या माहितीतल्या मानसोपचार तज्ज्ञाचा पत्ता दिला. आकाश आरतीला घेऊन मानसोपचार तज्ज्ञाकडे आला. त्यांनी आरतीच्या काही टेस्ट केल्या. एकांतात तिच्याशी चर्चा केली आणि त्यांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी आरती आणि आकाश क्लिनिकमध्ये पोहोचले. त्यांनी रिपोर्ट्स पुन्हा एकदा शांतपणे तपासले. दीर्घ श्वास घेत म्हणाले, आकाश, शांतपणे ऐक. आरती मतिमंद नाही. स्वमग्न स्वरूपातील हा आजार. ही मुलं शांत असतात, स्वतःमध्येच मग्न असतात, पण त्यांना आजूबाजूला काय सुरू आहे ते समजतं. वरवर शांत दिसणारी ही मुलं कधी कधी उद्विग्न होतात. तेव्हा आपल्याला सांभाळून घ्यावे लागते. आरती औषधोपचाराने ठीक होऊ शकते, घाबरण्याचं कारण नाही. हे सगळं ऐकून आकाश एकदम सुन्न झाला. काय बोलावं त्याला समजेना. आता त्याला आरतीच्या आतापर्यंतच्या वागण्याचा अर्थ समजू लागला. डोळ्यात पाणी होतं. त्याने डॉक्टरांचा निरोप घेतला. मेडिकलमधून लिहून दिलेली औषधे घेतली आणि रिक्षा करून आरतीला घेऊन घरी आला. आकाश घरी आला. शांतपणे आपल्या खोलीत बसून होता. आई कधी खोलीत आली त्याच्या लक्षात आले नाही. आईने मायेने पाठीवरून हात फिरत विचारलं, काय झालं बाळ? त्याला खूप भरून आलं होतं. आई, आपण फसलो ग, एवढे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि तो आईला पोटाशी घट्ट मिठी मारून धाय मोकलून रडू लागला. आकाशने सारा वृत्तांत आईला सांगितला. आईला कळून चुकलं होतं. आपली फसगत झाली. चुकीच्या लोकांशी सोयरीक केली. तिने आकाशला समजावले. धीर देत म्हणाली, बाळ आकाश, लग्न झालंय, एक मुलगी आहे, ती तुझी बायको आहे. त्या लोकांनी फसवलं हा विचार डोक्यातून काढून टाक. समज लग्नानंतर झालं असतं तर स्वीकारलं असतं ना. मग तसंच समज, आपण तिच्यावर उपचार करून ती बरी होईल. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आईच्या शब्दांनी त्याला धीर आला. त्यानंतर 2-3 दिवस शांतपणे गेले. सगळ्यांचं रात्रीचं जेवण आटोपलं. भांडीकुंडी घासून आकाशची आई, वहिनी सगळे आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले. आकाशची छोटी चिऊ शांतपणे गाढ झोपली होती. गोड पिल्लू ते, निरागस. आकाशला ही झोप लागतच होती. अचानक आरती रडू लागली. मला माझ्या आईकडे जायचं आहे, आत्ताच्या आत्ता. मला घरातलं काहीच जमत नाहीये, नाहीतर मी इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या करेल. माझी मुलगी आहे, कोणी हात लावायचा नाही. सोडा मला माझ्या आईकडे. ती खरंच खूप उद्विग्न झाली होती. आकाशने खूप आवरण्याचा प्रयत्न केला पण ती आवरत नव्हती. शेवटी आकाशने घरातल्या सगळ्यांना उठवलं आणि अमेला बोलावून घेतलं आणि त्याच्याच कारणे आईला सोबत घेऊन तिला माहेरी घेऊन आला. आकाशने घरी आल्यावर आरतीच्या आईला सगळ्या घटना सांगितल्या, पण ते मान्य करायला तयार नव्हत्या. तुम्हीच माझ्या मुलीला त्रास दिला असेल म्हणून ती अशी वागत असेल. इथे ती व्यवस्थित होती आणि त्या वाद घालू लागल्या. आकाशने समजावून सांगितले, तिला मुंबईला राहायचं नाहीये, तुम्हीच विचारा तिला. आरतीने मान हलवली. तिच्या आईचा मग नाईलाज झाला आणि त्यांनी आरतीला घरी ठेवून घेतले. आरती माहेरी आली होती. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. एकटी आई कमावती होती आणि आता लहान बाळही घरात. घर चालवणं कठीण झालं होतं. परी 1 वर्षाची झाली होती. आरतीच्या घरच्या निधीचं नाव काव्या ठेवलं. पहिला वाढदिवस झाला. त्यांनी आकाशला त्याच्या घरच्यांना निमंत्रण सोडा साधं कळवलंही नाही. आकाश खूप दुःखी झाला. वडील म्हणून तो आपल्या बाळासाठी काहीच करू शकत नव्हता. त्या छोट्याशा बाळाला त्याचे बाबासुद्धा माहीत नव्हते. आरतीच्या घरच्यांच्या वागण्याचा आकाशला खूप त्रास झाला. वादाच्या वेळेस वापरलेले अपशब्द त्याला सारखे आठवत राहायचे. मुलीशी बोलण्याची इच्छा असूनही तो बोलू शकत नव्हता. जेव्हा जेव्हा तो तिच्यासाठी फोन करायचा, ती झोपलीय, ती फोन घेत नाही असं त्याला सांगितलं जायचं. आकाशला खूप वाईट वाटायचं. कशी घेणार ती फोन? तिला आपले वडील कोण हे सुद्धा माहीत नाही, तर तिला प्रेम कुठून वाटणार? त्याचेच त्याला पडलेले प्रश्न. येईल परत कधीतरी. रक्ताचं नातं आहे, इतक्या सहजासहजी कसं तुटेल? तो स्वतःची समजूत काढायचा आणि एक दिवस एक वादळ आलं. सगळं नेस्तनाबूत करण्यासाठी, आकाशला उद्ध्वस्त करण्यासाठी, आकाश आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी, त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी आरतीच्या घरच्यांनी एक शक्कल लढवली. कोर्टाची नोटीस आकाशच्या हातात पडली. आरतीच्या घरच्यांनी आकाशवर आणि त्याच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. त्याचबरोबर महिला मानव अधिकार मंडळातही केस दाखल केली.
यात आकाश, आकाशची आई, स्मिता, धाकटी बहीण, आकाशची वहिनी या सगळ्यांना गोवण्यात आलं. पहिली नोटीस स्थानिक पोलीस चौकीत गेली. तिकडून आकाशला फोन आला आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. कधीही पोलीस चौकीत पाऊल न ठेवलेले कुटुंब आज पोलीस स्टेशनमध्ये उलटसुलट प्रश्नांमुळे हैराण झाले होते आणि कोर्टाच्या तारखा पडू लागल्या. सारख्या पुणे मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या. काही दिवसांनी कोर्टात दोघांचं समुपदेशन झालं. काय त्रास होतोय हे आरतीला सांगताच येत नव्हतं. खरं तर तिची मोठी बहीण तिला झालेला खोटा त्रास सांगत होती. न घडलेल्या घटनांचा उल्लेख त्या नोटीसमध्ये होता. मुलगी झाली म्हणून सासू त्रास देते, मोलकरणीची कामे सांगतात, नवरा दारू पिऊन मारहाण करतो, अनैसर्गिक शारीरिक संबंध, मोठी नणद त्रास देते, जाऊबाई कामावरून बळबळत असते आणि बरंच काही. हे सगळं वाचून ऐकून आकाशचा संयम तुटत चालला होता. ज्या मनोरुग्ण मुलीला आपण इतकं वर्ष सांभाळून घेतलंय ती अशी बोलते. त्याची तळपायाची आग मस्तकात जात होती. वयोवृद्ध आईला होणारा प्रवासाचा त्रास, काही मार्ग सापडत नव्हता. सन्माननीय न्यायालयासमोर आरती आणि आकाशला प्रश्न विचारले गेले. चौकशी करताना न्यायाधीशांच्या लक्षात आलं की आकाशच्या घरचे सगळे सुशिक्षित. मोठी नणंद खाजगी संस्थेत मोठ्या हुद्द्यावर. पुण्याहून ती कधी त्रास द्यायला गेली असेल? आरतीला विचारणा केल्यावर आरती गोंधळली. तिने मग आपलं विधान बदलून धाकट्या नंदेचं नाव सांगितलं. आकाशने रागाच्या भरात आरतीच्या घरच्यांनी डॉक्टरांना केलेली मारहाण आणि त्यांना झालेल्या 3 दिवसाच्या पोलीस कस्टडीबद्दल सांगितले. तशी बातमी छापून आलेलं वर्तमानपत्रातलं कात्रण दाखवलं. त्यांचं पितळ न्यायालयासमोर उघडं पडलं. आरतीच्या आईने आणि आजीने घातलेल्या गोंधळामुळे त्यांना न्यायालयाने बाहेर जाण्याचे आदेश दिले. न्यायाधीश महोदयांनी आरतीला काय त्रास दिला असा प्रश्न विचारला. ती गोंधळून गेली. ती काय त्रास झाला हे सांगू शकली नाही. न्यायालयाने आरतीला नांदायला जायला तयार आहेस का असा प्रश्न विचारला. आरतीने होकारार्थी मान हलवली. आकाशलाही विचारलं, ही परत नांदायला आली तर तुमची काही हरकत नाही ना? मुलीसाठी आकाशही हो म्हणाला. न्यायाधीशांनी सुनावणी करताना म्हटले, आरतीला नेमका त्रास काय आहे हे सांगता आले नाही. आरतीच्या घरच्यांमुळे तिचा संसार तुटतोय, तरी त्यांनी मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. आरतीने नांदायला जावं. 3 महिने देखरेखीखाली ही केस राहील. तेव्हाही आरतीला त्रास झाला आणि तिने तसं न्यायालयासमोर सांगितलं तर केस पुढे चालू राहील. न्यायालयाने आरतीला घेऊन जाण्याचे आदेश दिला. आकाशने आरती मनोरुग्ण आहे हे त्याच्या वकिलाला सांगितले, पण वकिलांनी पुरावा मागितला. ती मनोरुग्ण असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट आहे का असं विचारलं. ती घटना 1 वर्षापूर्वी घडलेली. ना कोणते रिपोर्ट्स ना कोणता पुरावा. काय सांगणार? तो नाही म्हणाला आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत मुलीसाठी आकाश आरतीला घेऊन जायला तयार झाला. आरती आपल्या मुलीला घेऊन परत मुंबईला आली. स्मिताने तिच्या आईला, मोठ्या वहिनीला आणि आकाशला समजावून सांगितलं, जे झालं ते विसरून जा. आपल्या बाळासाठी सगळं सहन करा. सोन्यासारख्या मुलीचा यात काय दोष? आई, तू तिला काहीच बोलू नकोस, चिडचिड करू नको. तुला जितकं जमतं तितकं काम कर, नाहीतर कामाला बाई ठेव. पण आरतीकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नकोस. सगळ्यांना तिचे म्हणणे पटले. सगळे त्या चिमुकल्या बाळाकडे बघून सहन करत राहिले. घरकामात आरतीची कोणतीच मदत होत नव्हती. आकाशची आई तिला जमेल तितकी कामे करत होती. नातीच्या बालकिमया पाहण्यात रमून जायची. जो तो आपापल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त झाला. 3 महिन्यांनी आरती आणि आकाशला पुन्हा न्यायालयासमोर हजर व्हावे लागले. तेव्हा आरतीला विचारण्यात आले. आरतीला कोणताच त्रास नव्हता. काय सांगणार होती? आरतीने सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी आनंदात आहे असं सांगितलं. त्यामुळे सगळे निर्दोष म्हणून आरोप बरखास्त केले. न्यायालयाला केस बरखास्त करावी लागली. आरती पुन्हा घरी मुंबईला आली. काव्य 2.5 वर्षाची झाली होती. लग्नानंतरच्या 3 वर्षाच्या काळात आरती सलग 6 महिनेही सासरी नांदली नव्हती. वारंवार माहेरी जाणं येणं होतंच. आकाश आपला मोडलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करत होता. वैवाहिक सुख तर कधी संपुष्टात आलं होतं. ते विसरण्यासाठी जडलेलं व्यसन. त्याची प्रकृती ढासळत चालली होती, पण त्याचं स्वतःकडे लक्षच नसायचं. मुलीच्या सुखासाठी सगळं सहन करत होता. काव्याचं बालवाडीत नाव टाकायचं ठरलं. घराशेजारीच एक छोटी शाळा होती. तिथे आकाशची आई पैसे भरून ॲडमिशन करून आली. पिल्लू शाळेत जाणार होतं. नवीन शाळेचा युनिफॉर्म, बूट, दप्तर, पाटी पेन्सिल सगळी खरेदी झाली. फोटो काढण्यात आले. सगळे खुश होते. स्मिता वरचेवर घरी फोन करायची. आरतीची विचारपूस करायची. आरती फक्त तिच्याशीच बोलायची. काम जमत नाही, मोठं कुटुंब असल्यामुळे गडबड होते माझी. मला वेगळं राहायचं आहे. मी नीट राहील, सगळं नीट सांभाळेल. स्मिता तिला धीर द्यायची. आकाशला स्मिताने समजावून सांगितलं, नाही जमत तिला मोठ्या कुटुंबात. तू वेगळा संसार कर. तू तुझ्या कुटुंबाला घेऊन भाड्याने घर घेऊन राहा. काही प्रॉब्लेम होण्यापेक्षा स्वतंत्र होणं चांगलं.
आकाशलाही ते पटलं. स्मिताने आरतीला समजावून सांगितलं, हे बघ आरती, तुला मोठ्या कुटुंबात काम करणं जमत नाही, म्हणून आपण भाड्याने राहू. तुला जमेल ना? नीट राहशील ना? काव्याला नीट सांभाळशील ना? आरती हो म्हणाली. मग आकाशने त्याच्या भावाच्या घराजवळच भाड्याने घर शोधायला सुरुवात केली. म्हणजे आईवडिलांना येता येईल, दोन्ही घरावर लक्ष ठेवता येईल. आकाशचा पगार तुटपुंजा असल्यामुळे त्याच्या आवाक्यातील भाड्याचं घर शोधणं गरजेचं होतं. घराचा शोध सुरू होता. काव्या शाळेत जायचं म्हणून खुश होती. उद्यापासून शाळा सुरू होणार होती. वरवर पाहता सगळं छान शांत होतं. पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती. कोणती तरी गोष्ट आरतीच्या मनात धुमसत होती. आकाश रात्री कामावरून दमून घरी आला होता. आराम करण्यासाठी थोडा पलंगावर आडवा झाला. आरती खोलीत आली. त्याला म्हणाली, मला आईकडे जायचं, मला तिची आठवण येते. आकाशने ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाला, उद्यापासून काव्याची शाळा सुरू होईल, नंतर जा. आरती ऐकायलाच तयार नव्हती. आकाश चिडला. आधीपासून त्या लोकांनी इज्जतीचे धिंडवळे काढल्याने तो त्यांच्याविषयी रागातच होता. सगळं ठीक असताना काय जायचं हिला? त्याने आईला आवाज दिला. म्हणाला, हिला आईकडे जायचं. एवढं सगळं रामायण घडूनही मी हिचा स्वीकार केला. हिने केलेले आरोप पोटात घेतले, फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी. आता तिचंही नुकसान करायला निघाली. मी फक्त इतकंच म्हणतोय की तिला सुट्टी असते शनिवार रविवार, तेव्हा जाऊ, पण हिला आता ताबडतोब जायचंय. हा काय खेळ आहे का? दर 2 महिन्यात माहेरी जाते, सासरी सलग 6 महिने तर राहिली का? ही जर आत्ता गेली तर मी हिला परत घेऊन येणार नाही. आईने स्मिताला फोन केला आणि सगळा वृत्तांत सांगितला. स्मिताने आरतीला फोन द्यायला सांगितला. तिने आरतीला विचारलं, काय झालं? का जायचं तुला? कोण काय बोललं का? ती नाही बोलली, पण तिला आईकडे जायचं होतं. स्मिताने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता गेलीस तर आकाश तुला परत आणणार नाही. मुलीची शाळा सुरू होते, तिच्या भविष्याचा विचार कर. एकटं राहणं इतकं सोपं नाही आहे गं. आकाशचा राग शांत झाल्यावर जा. मी सांगेन त्याला. वाटल्यास माझ्याकडे या. जवळजवळ तासभर ती फोनवर आरतीला समजावून सांगत होती, पण आरती काही ऐकायला तयार नव्हती. तिला घरी जायचंच होतं. स्मिताने आरतीच्या मामाला फोन केला. तिचा मामा थोडा सुशिक्षित वाटला. प्रॉब्लेम ऐकून घेतला. त्यांना माहीत होतं चूक आकाशची किंवा त्यांच्या कुटुंबियांची नाहीच. त्यानेही आरतीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण सगळं व्यर्थ. तोही दमला. त्याने आकाशला सांगितलं, ती ऐकत नाहीये, तुम्ही तिला गाडीला बसून द्या. त्यांच्या सांगण्यानुसार आकाशने तिला गाडीला बसून दिलं. त्या ड्रायव्हरला प्रवासाचे पैसे दिले. त्यांना त्यांचा नंबर घेतला. पोहोचल्यानंतर कॉल करायला सांगितलं. अर्ध्या वाटेत गेल्यावर आरतीने तिच्या आईला फोन केला. आईने तिला तिथेच थांबायला सांगितले आणि पुण्याहून तिची आई, मावशी, तिची मोठी बहीण खाजगी गाडी करून मुंबईला निघाले. आरती थांबली होती तिथे सर्वजण पोहोचले. तिची मोठी बहीण म्हणाली, असं नाही सोडायचं त्याला, सगळ्यांना दाखवून देते काय आहे ते. आणि तिने अचानकपणे आरतीच्या कानाखाली मारली. तिला ढकलून दिले, तिला बोचकारले, तिचे कपडे फाडले, डोक्यावर तिच्या हातात असलेली पर्स फेकून मारली. आरतीला डोक्यावर टेंगूळ आलं आणि त्या अवस्थेत ती आरतीला घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पुन्हा एकदा आकाश आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली आणि त्यांची कार्यवाही सुरू केली. आकाश घरात बसला होता. पोलिसांनी त्याला कॉल करून पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगितले. आकाश हताश होऊन पटकन खाली बसला. त्याला घेरी आली. त्याचे सगळे कुटुंबीय पोलीस स्टेशनला पोहोचले. आरतीच्या नातेवाईकांनी तिथेच आकाशला शिव्या द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना बाहेर बसायला सांगितले. पोलिसांनी आरतीची मेडिकल तपासणी केली आणि रिपोर्टमध्ये झालेल्या जखमांची नोंद केली. आरतीच्या घरच्यांनी आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला होता तो एक पुरावा म्हणून समोर आला आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्ह्यात तो गोवला गेला. आरती आणि तिचे नातेवाईक रात्रीचे 12 वाजेपर्यंत बाहेर बसून होते. आकाश आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक झाल्यानंतरच ते पुण्याला परत गेले. आकाशचे सगळे कुटुंब पोलीस कस्टडीत रात्रभर. आकाशच्या मोठ्या भावाने त्याच्या एका मित्राला फोन करून बोलावून घेतले आणि जामीन करून घेतला. आकाश आणि त्याच्या घरच्यांनी जामिनावर सुटका झाली. आकाश आणि त्याच्या कुटुंबियांची जामिनावर सुटका झाली. पहिल्यांदाच एखाद्या गुन्हेगारांना डांबून ठेवावं तसा भास त्यांना झाला. समाजात नातेवाईकात शर्मेने मान खाली झुकवावी लागली. सोसायटीमध्ये छी तू झाली. घरातले वाद चव्हाट्यावर आले. या सगळ्या संकटामुळे तो उदास राहू लागला. सतत दारू पिऊ लागला. दारूचं व्यसन वाढत चाललं होतं. सतत घरीच बसून राहू लागला. त्यामुळे त्याची चांगली नोकरी गेली. इकडे आरती पुण्याला आईकडे राहू लागली. तिने कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोटासाठी सिव्हिल कोर्टात 2 केसेस फाईल केल्या. घटस्फोट घेण्यासाठी तिने अर्जांमध्ये महिन्याला पोटगी आणि मुलीच्या खर्चासाठी 10 लाख रुपये मागितले. इतके रुपये कुठून आणायचे?
इतकी मोठी रक्कम देण्याची त्यांची ऐपत नव्हती आणि काहीही चूक नसताना त्यांनी ही शिक्षा का भोगावी? आज केस चालू होऊन 2 वर्ष होऊन गेली. आकाश कोर्टाच्या बाहेर त्याच्या वकिलाची वाट पाहत बसून होता. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळत होते. आज लग्नाला 5 वर्ष झाली. आरती कधीही सलग 3 महिने सासरी राहिली नव्हती. आकाशच्या आयुष्यात सुख आलं नाहीच. काव्या 4 वर्षाची झाली होती. बाप म्हणून मुलीसाठी काहीच करू शकला नव्हता. त्या निरागस बाळाला ना आपले वडील कळत होते ना त्यांच्याविषयी प्रेम होतं. 2 केसेसच्या तारखेला हजर राहता राहता जीव हैराण झाला. गाडी खर्च, वकिलाची फी, कुटुंबियांना मनस्ताप. आकाश हताश झाला. आत्महत्येचा प्रयत्नही केला पण ईश्वराच्या कृपेने वाचला. किंबहुना अजून भोग भोगायचे होते म्हणून की काय देवानेच वाचवले. कोर्टाच्या वाऱ्या वाढल्या होत्या. अजूनही न्याय मिळालेला नव्हता. मिळणार की नाही कुणास ठाऊक. आकाश पुरता कोसळला होता. काय करावं समजत नव्हतं. काय चूक होती त्याची? काय चूक होती त्याच्या कुटुंबियांची? या प्रश्नाची उत्तरे अजूनही त्याला मिळाली नाहीये. ही एक शोकांतिका आहे. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.